मी विनंती करतो श्रीमाननीय बाळूजी शेळके साहेब मुक्काम नागपूर मानव धर्म परिचय या पुस्तकाचे हे निर्माते आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्ही मार्गदर्शन करा. परमेश्वरी कृपा उभी आहे. आपण परमेश्वराला आणि बाबांना एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज गणेशपूर या ठिकाणी महान त्यागी बाबा गुरुदेवजी यांच्या आदेशामुळे एकतेचे सामूहिक हवन कार्य गट क्रमांक 3 मंगल पांडे वार्ड भंडारा यांच्या तर्फे इथे कार्यक्रम होतो आहे. सकाळी सामूहिक हवन झाल्यानंतर त्या परमेश्वराच्या गुणगानाची ही चर्चा बैठक सुरू आहे. या बैठकीत सृष्टीचा निर्माता बुद्धीच्या विधाता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा गुरुदेवजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी ह्या सुद्धा आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय श्रीरामजी केवट साहेब यांना माझा प्रणाम. या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय अंकितजी उर्के साहेब यांना माझा प्रणाम. याच कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय किसनजी मते साहेब यांना माझा प्रणाम. या कार्यक्रमाचे आयोजक माननीय विस्तारीजी केवट यांना माझा प्रणाम. मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता, बाहेर गावावरून आलेले संपूर्ण मार्गदर्शक आणि समोर बसलेले
माझे सेवक बंधू भगिनी बाळगोपाळ या सर्वांना माझा हार्दिक प्रणाम. या कार्यक्रमामध्ये एक वेळेचं बंधन घातलं आहे. ते म्हणतात की तुम्हाला तेवढं बोला मी पाहिजे तेवढं बोलत नसतो, याच्यावर बोलणारे म्हणून बोलणार तर थोड्याफार प्रमाणात मला एक बंधन घालावं लागतं. आपल्या सर्वांना माहीत आहे हा मार्ग कसा होतो. या मार्गाचे वैशिष्ट्य दोन. पहिलं वैशिष्ट्य भूतकाळ आणि दुसरं वैशिष्ट्य अनुभव आणि तिसरा अनुभव. तिसरं वैशिष्ट्य आम्हाला कार्य केल्यानंतर या मार्गात आल्यानंतर आमच्या हातून कळत न कळत ज्या काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्याला जर ते संकट येतं त्या संकटाची क्षमा मागून सुटका करून घेणे. आज मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, थोडं जरा वेगळ्या पद्धतीने जातो आहे. सर्वांना विनंती आहे की तुम्ही शांत राहा आणि मार्गदर्शन ऐका. कृपा करून शांत राहा. मी जे आज वेगळ्या पद्धतीने सांगतोय, तुम्ही जर असा गोंगाट केला तर कुणालाही काहीही करणार. प्रश्न असा आहे की आमचे सेवक खूप वाढलेले आहेत आणि हल्ली व्हॉट्सअपच्या जमान्यात या व्हॉट्सअपमध्ये खूप काही गोष्टी आम्ही चुका करून ठेवलो आणि कधी कधी मला असं वाटतं की बाबांनी जे मूळ तयार केलेलं आहे त्या मुळाला आम्ही कुठेतरी छेद देतो. हो मावशी थांबा. प्रश्न असा आहे, बाबांनी जो मार्ग स्थापन केला त्या मार्गाचं नाव आहे परमात्मा एक सेवक. पण व्हॉट्सअपमध्ये कोणी परमात्मा लिहितो, कोणी परमात्मा एक लिहितो, कोणी परमात्मा सेवक लिहितो, कोणी एक सेवक लिहितो. का परमात्मा एक सेवक म्हणायला आम्हाला काही वाईट वाटतं का तुम्ही बाबांचं मूळ नष्ट करताय? तुम्हाला कोणी अधिकार दिला बाबांचं मूळ नष्ट करायचा? कोणी दिला का? बाबांनी सांगितलं का मी गेल्यानंतर माझे जे मूळ जे आहे ते मूळ तुम्ही संपवा? म्हणून व्हॉट्सअपचा जे कोणी ग्रुप असेल त्याच्यामध्ये परमात्मा एक सेवकच शब्द आला पाहिजे. मग त्याच्यापुढे तुम्ही परिवार लावा, काय संघ लावा, अमुक लावा, तमुक लावा, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न नाही. पण परमात्मा एक सेवक ते मूळ बाबांचं ते मूळ या मार्गाचं धर्म आहे तो मानव धर्म आहे. आणि या मार्गाची जी संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती आहे. हिंदू धर्म नाही आहे.
हिंदू ही आमची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे आम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रश्न असा पडतोय की खूप वेळा मी जेव्हा ऐकतोय की बाबा ना आपण पदवी दिली शिवकांनी महान केली, परंतु काही लोकांनी बाबांना समाज सुधारक केली. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही आहे, नाही आहे म्हणतो ते मी नाही म्हणत, हे म्हणतो बाबांना पदवी दिलं. काही लोक म्हणतात बाबा हे संत आहे. ऐकलं का केवळ साहेब तुम्ही? कुठे ऐकलंय? नाही ऐकलंय? मी तुम्हाला आठवण करून देतो. या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत राजूजी मदनकर, त्यांनी आत्ता जे 15 नोव्हेंबरला जे सामूहिक होऊन झालं तिथे सांगितलं की बाबा हे संत आहे. मला वाटतं इथे सगळेच नवीन असतील, एक 10% मुलं जास्त जुने लोक असतील. जसं केवळ साहेब आहे त्याच्यामध्ये बाबांचा काळ त्याकरता सगळे नवीन आहे. बाबांनी सांगितलंय, काय सांगितलंय की मला साधू संत आणि औलियाच्या रांगेमध्ये बसून सांगितलं का केवळ? पण आम्ही त्यांना संत आणि औलियाच्या लाईनमध्ये बोलतो. बाबांना आम्ही समाज सुधारक म्हणून बनवतो. याचाच अर्थ असा आहे की बाबा कोण हे अजूनपर्यंत कोणीही ओळखू शकले नाही. मी सुद्धा पूर्णपणे बाबा कोण आहे ते ओळखू शकलो नाही, पण जेवढं काही मी ओळखू शकलो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबांनी हनुमानजीची प्राप्ती केली आणि नंतर एका परमेश्वराची प्राप्ती केली. शेवकांमध्ये अजूनही गैरसमज आहे की आमचा परमेश्वर हा हनुमानजी आहे. हा तुमचा जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर करा. मग कोण आहे बाबा हनुमानजी? आपण जे म्हणतोय ते कोण आहे? बाबा हनुमानजी मी बाबांनी तुम्हाला प्रतिमा दिली, त्या प्रतिमेचं नाव बाबा हनुमानजी दिली. पण आमचा परमेश्वर जो आहे तो 24 तास जागृत असलेली दैवी शक्ती आहे. ती निराकार शक्ती आहे, त्याला आकार नाही. आणि याचं उदाहरण म्हणजे बाबांनी जेव्हा परमेश्वराची प्राप्ती केली त्यावेळेस त्या निराकार शक्तीला जे बघितलं, बाबांनी सुद्धा निराकार शक्तीला कशी बघितली, कोणत्या रूपात बघितली, तर बाबांनी त्या निराकार शक्तीला एकच डोळा अख्खं जग वापरून टाकलेलं. नुसतं भारत नाही किंवा नुसतं नागपूर नाही, अख्खं जग त्यांना असं एकच डोळ्यामध्ये दिसलं, जे चकचकीत होतं, पण त्याला आकार नाही. आणि म्हणून त्या शक्तीला बाबांनी बाबा हनुमानजी हे नाव दिलं. तो पहिल्यांदा हा गैरसमज पोहोचला. आमचा परमेश्वर
ही निराकार जागृत असलेली दैवी शक्ती आहे. दुसरं असं की बाबांना साधू किंवा साधा म्हणत नाही, तर बाबांना परमेश्वराने सेवक म्हटलेलं आहे. परमेश्वराने सेवक कसं म्हटलं सांगतोय, जेव्हा बाबा त्या शक्तीकडे वळले आणि तेव्हा त्यांच्याशी जे निराकारमध्ये गेले, जेव्हा ते निराकारमध्ये गेले तेव्हा परमेश्वराने सांगितलं सेवक भगवत बन गया. म्हणजे बाबाला सेवक ही उपाधी कुणी दिली? परमेश्वराने दिली. म्हणून बाबा स्वतःला परमेश्वराचं सेवक समजतात आणि आम्ही सुद्धा बाबांना परमेश्वराचा सेवक समजतो. आणि आम्ही बाबांचे सेवक, आम्ही परमेश्वराचे सेवक नाही. आम्ही कुणाचे सेवक आहोत? बाबांचे सेवक आहोत. बाबांनी आम्हाला या कृपेबद्दल सांगितलं आहे आणि बाबांनी आम्हाला सेवक करून दिलं. मग आता मला सांगा बंधूंनो, भगिनींनो, बाबा संत होऊ शकतात का? नाही होऊ शकत ना. दुसरं, बाबा परमेश्वरात विलीन झाले, 3 महिने बाबा निराकारात राहिले, म्हणजे बाबा परमेश्वर रूपी झाले. मान्य आहे की नाही? अरे हो किंवा नाही? हां, बाबा परमेश्वर रूपी झाले. आता बाबा परमेश्वर रूपी झाल्यानंतर शेवटी मानव आहे, त्यांना जे काही त्यांच्या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ते त्यांनी मानवाच्या सारख्या केल्या, पण त्यांना शुद्ध नव्हती. शुद्ध नव्हती म्हणजे काय? ते निराकारात होते. त्यांची विधेय अवस्था होती आणि अशामध्ये ते अशा वेळी आता त्या परिवाराला, ज्या परिवाराने बाबांना जो मंत्र मिळाला होता त्याची विधी करण्याची मग तुम्हाला काही असेल तर कुटुंबातून बाहेर निघा. तुम्हाला बाहेर पाठवलं तरी चालेल. कारण हे सांगायचं कारण काय? आमच्या मंडळाचे 13 तुकडे आणि प्रत्येकाने त्याचं कारण एकच दिलं की हे 13 तुकडे झाले, ते जी लोक गेली त्यांना पैशाचा मोह पण माझ्या अभ्यासाप्रमाणे, मला माहीत नाही, माझ्या अभ्यासाप्रमाणे मी आध्यात्मिक अभ्यास करतो. त्या आध्यात्मिक अभ्यासाप्रमाणे आम्ही कुठेतरी चुकलो म्हणून आम्ही 13 तुकडे केले. तर आता त्यांना वाटलंय परिवाराला की हे तर आता बाबा झाले. आता त्या काळामध्ये म्हणजे 1948 आपला एक गैरसमज होता
मानवाचा एक गैरसमज होता की अरे बाबा तर असे करायला लागले, काय म्हणजे काय बुद्धी नाही बुद्धी नाही, म्हणजे आपण ते एक वेगळ्या प्रकारचे घेतो. म्हणून त्या परिवाराला, चारही भावांना बाबांकडे, त्या संपूर्ण परिवाराला वाटत होतं की बाबा पुन्हा मानव रूपात यायला पाहिजे. आणि म्हणून तशी त्यांनी परमेश्वराला विनंती केली. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे 3 महिन्याचे कार्य केले. ते त्यागाचे कार्य, साधे कार्य नाही. आता त्यागाचे कार्य माहीत आहे तुम्हाला, ते मला सांगायची आवश्यकता नाही. ते केले आणि बाबा मानव रूपात आले. म्हणजे बाबा परमेश्वर रूपी मानव. समजलं का तुम्हाला? मग आता जर बाबा जर परमेश्वर रूपी मानव आले तर त्यांना आम्ही संत म्हणायचं का? या जगामध्ये असा कोण संत आहे की ज्यांनी परमेश्वराची प्राप्ती केली आहे आणि त्यांनी संत, त्यांना परमेश्वराची प्राप्ती होते, पण ती मानव म्हणून होते. आमच्या बाबाला ते परमेश्वर आहे तर बाबा परमेश्वर रूपात जाऊन मानव म्हणतो. आज जगामध्ये तुम्ही कुठलाही इतिहास बघा, कोणत्याही धर्माचा बघा, तुम्ही येशू ख्रिस्ताचा इतिहास बघा, तुम्ही बौद्ध धर्माचा बघा, तुम्ही महावीर जयंतीचं बघा, कोणत्याही धर्मात जा तुम्ही. या कशाला तुम्ही तर मुस्लिममध्ये बघा, तुम्ही मुस्लिमच्या जरी पाहिलं तरी मुस्लिम लोकसुद्धा म्हणतात की असा आमच्याकडे कोणीही झालेला नाही. आणि ते सुद्धा तुम्हाला त्यांच्यासमोर कुठे मूर्ती नसते, तेव्हा ते एक ही अल्लाह है, हम इनकी अल्लाह को देखते हैं, वो कौन है हमको नहीं मालूम. तर हा बाबा म्हणजे बाबा मानवरूपी परमेश्वर. आता पुढे असं आहे की हे मानवरूपी परमेश्वर असल्यानंतर आम्ही बाबांना साधा मानव समजले, चूक आहे की नाही हो. आता बाबा मानवरूपी परमेश्वर, पण आम्ही बाबांना कुठे बसवायला लागलो, कुठे बसवतो बाबांना की आम्ही बाबांना आपल्या देहात बसवतो, तेव्हा आम्ही त्यांची बाबांना आम्ही आमच्या देहात बसवलं आहे. कारण बाबांनी आम्हाला परमेश्वराची जी जाणीव करून दिलेली आहे ती आमच्या देहामध्ये पडली, ती आमच्या देहामध्ये आहे. म्हणजे आता आम्ही आजकाल जो हल्ली जो प्रताप चाललेला आहे सेवकांचा, मी म्हणेन ते आहे. आणि बाबांना संत म्हणणं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट पुढे जातो. एक कुठे रामटेकचे खासदार आहे, एक रामटेकचे खासदार आहे बरबई, आणि आपल्या बंदे ते मंत्री होता पाठवले. हे दोन्ही आपले सेवक आहे. आणि त्या खासदार झाल्याबरोबर त्यांना असं वाटलं की मोदींनी त्या मुंबईला येऊन कनालला येऊन बाबांचं नाव घेतलं तर त्यालाही असं वाटलं की आपण बाबाला एक पदवी दिली. म्हणून त्याने एक पत्र लिहून टाकलं. काय पत्र लिहिलं की आमच्या बाबाला पद्मश्री पदवी द्या.
नाही तसं करत. आता पद्मश्री पदवी कोण देणार? सरकार देणार. सरकारामध्ये बाबांचं एक हे आहे, एका ठिकाणी बाबांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांनी सांगितलंय की आपल्याला हे मंत्री संत्री आपल्याला कोणी चालत नाही, कारण सरकारच भ्रष्ट आहे. सरकार भ्रष्ट आहे आणि ही भ्रष्ट लोक बाबांना पदवी देतील, ते तुम्हाला चालेल का? चालेल का? पक्का? मग त्या खासदाराला सांगा, मला भेटलं तर मी सांगणार आहे. बोंडेकरांना पण सांगणार. आज येणार होते बोंडेकर, नाही आले. मग याचा अर्थ काय झाला? आम्ही सेवक लोकांनी, म्हणजे त्याच्यात मी पण येतो, आम्ही सेवक लोकांनी बाबांना किती छोट्याशा रूपात पाहतो ना, छोट्याशा रूपात, एवढ्या छोट्याशा रूपात आणि बाबांना पाहायला लागतो, ज्यांनी आमचे आयुष्य घडवलं, ज्यांनी आमच्या परिवारामध्ये शांती दिली, ज्यांनी आमच्या आयुष्याचा उद्धार केला, ज्यांनी आम्हाला तत्वशब्द नियम दिले, ज्यांनी आम्हाला माणुसकी शिकवली, ज्यांनी आम्हाला जगाचा मंत्र दिला, त्या बाबाला आम्ही कुठल्या रूपात पाहतोय ना. म्हणून एवढ्या छोट्याशा रूपात बाबांना उठून आपल्याला अनुभव खूप आहे. तुम्हाला आहे, मला आहे, हा अनुभव आहे. परंतु याच्याशिवाय बाबा कोण हे महत्त्वाचं. दुसरं असं की बाबांना कोणी ओळखलं नाही त्याचं उत्तरच नाही. दुसरं असं आहे की मला काही लोकांनी विचारलं आहे किंवा एका ठिकाणी म्हणजे जुने सचिव क्षीरसागर त्यांनी सांगितलं की बाबांनी पंचांग पाहायला मनाई केली. किती मोठा प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांनी किंवा कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल पंचांग नाही पाहायचं, बरोबर आहे? सांगितलं असेल ना? सांगितलं असेल. जर सचिव सेक्रेटरी असा म्हणतो तर शिवपाला तर माहितीच होतं. बाबा हे चुकीचं आहे. बाबांनी काय सांगितलं? बाबांनी सांगितलं की राशी भविष्य बघू नका. राशीवर आपण जेव्हा कुठे चांगले कार्य करतो या मार्गात आल्यानंतर, आपल्याकडे लग्न आहे, तुझ्या घराची पूजा आहे, काय पण आपण एकाच वर्ष त्यावेळेस राशी भविष्य पाहतो. लग्न जमवतो तर ते राशी भविष्य पाहिजे. किंवा आपल्याकडे कुठं नवीन बाळ जन्माला, त्या बाळाकडे आपण कुठल्या त्या ब्राह्मणाकडे जातो तर ते राशी भविष्य पाहायचं नाही. आणि राशी भविष्य हा पंचांगातला एक छोटासा भाग. म्हणून त्यांनी सुद्धा हे सांगितलं की बा राशी भविष्य नाही पाहिजे ना, मग पंचांगच पाहिजे. आता मी हे का म्हणतो? त्याचं कारण असं आहे, बाबांनी फक्त राशी भविष्य सांगितलं, पंचांग बघायचं नाही. त्याचं कारण असं आहे की परमेश्वर बाबांनी जो प्राप्त केला तो दिवस श्रावण मध्य षष्टी,
तारीख बिरीख सांगितले ते तुम्ही शोधून घ्या. श्रावणमध्ये षष्ठी होती म्हणून आपण श्रावणमध्ये षष्ठीला आपण हवन घडवतो सगळे षष्ठी आपापल्या निवासस्थानी. आणि आता षष्टीचा प्रकार सुद्धा आपल्याकडे बदलवला. कोणी दिलं होतं मला तिथे 6वा दिवस बाबांनी सांगितलं का मी गेल्यानंतर माझं जे मूळ आहे ते सगळं मूळ तुझे बदलून टाका. इतके शहाणे जातात नाही. आता षष्टीचा प्रकार बाबांनी 1900 म्हणजे प्राप्तीने केली 48 पासून तर 1993 पर्यंत षष्टीचा प्रकार 86 पर्यंत 1986 म्हणजे बाबांनी षष्टीचा दिवस मग ही षष्टी कोणत्याही दिवशी येऊ. आता नशीब असं आहे आपल्या शेवकांचं की 1987ला षष्टी ही 15 ऑगस्टला. षष्टी ही 15 ऑगस्टला. मग 15 ऑगस्टला षष्टीचा आपण आनंद. आमच्याकडे सेवक जे आहेत ना त्यांना जेव्हा जास्त मान मिळाला तेव्हा तुम्हाला जास्त त्यांना आपण काय म्हणतो की बाबा 15 ऑगस्टला आपल्याला षष्टी ठीक आहे परमेश्वराचे एक दिवस मिळेल करून टाका. मग 87 पासून 93 पर्यंत जो हवन झालं ते 15 ऑगस्टला. 86, 87 आणि 88ला दोन वर्षी एका दिवशी षष्टी आली होती 15 ऑगस्ट. एक 14 ऑगस्ट होते एक 15 ऑगस्ट होते. 14 ऑगस्टला सुद्धा त्यांनी 15 ऑगस्ट करून टाकलं. 15 ऑगस्ट 15 ऑगस्टला. आणि त्या 1993ला बाबा अमेरिकेला आणि तुम्हाला माहीत असेल षष्टीचं हवन बदललं 1987-88 पासून. त्याच्यानंतर बाबांवर संकट यायला सुरुवात केली. संकट आलं. तुम्हाला माहीत आहे बाबांची शेवटी परिस्थिती कशी झाली. त्यांचा एक पाय मांडीपासून कापून होता. घरच्या लोकांनी विचार केला. त्यावेळेस 3च भाऊ होते. बाळकृष्णाजी होते ते गेले होते. तर त्यांचा मुलगा होता. त्यांच्या मुलाचं नाव आता मला लक्षात आहे आठवलं तर सांगतो. म्हणजे 4 भाऊ होते 5. त्या घरच्या लोकांनी एकत्रित बसून एक निर्णय घेतला की बाबांवर हे संकट का आलं. गेली 4-5 वर्षापासून बाबांवर का संकट आलं. मला वाटतं हा प्रश्न जवाहरनगरला 2-3 लोकांनी विचारलं होतं. आहेत का ते लोक इथे आलेली आहेत का. एखाद्या त्यांना सांगितलं होतं की पुढच्या कार्यक्रम कुठे असेल तिथे या मी तुम्हाला स्पष्टीकरण करेन. त्यांच्यावर संकट आलं. 1993ला आपल्याकडे 2 आव्हान झाली. परिवाराच्या लोकांनी षष्टीला आवाहन केलं आणि सेवकांनी 15 ऑगस्टला आवाहन. बाबांची परिवाराच्या लोकांनी सुद्धा बोलले आणि सेवक मंडळातले लोक बोलले. बाबांनी म्हटलं पण बाबा म्हणाले जे चाललंय ते चालू द्या मी आल्यानंतर बोलू. त्याच्यानंतर बाबा 1994ला आता कसे वगैरे करायचं म्हणून बाबांनी
आपल्या संपूर्ण परिवाराला, त्यांचं संपूर्ण परिवार म्हणजे 5 भाऊ, बाबा त्यावेळेस आई नव्हती. आई 1990 आपल्या सगळ्या परिवाराला बोलावलं. संध्याकाळी बाबांची त्यांच्याबरोबर चर्चा बैठक झाली. त्या चर्चा बैठकीमध्ये बाबांनी सांगितलं, परिवार आपने हमको कैसा याद और हम पर ये दुख क्यों हुआ? हमने क्या कर दी? हमसे क्या गलती हो गई? सगळे परिवार दंग झाले आणि त्या सगळे दंग झाले. तर बाबांना काय उत्तर दिलं? बोले आपने तो षष्ठी का हवन षष्ठी के दिन किया, हमने तो आगे किया था प्रोग्राम को ऐसा क्यों? आपने गलती करने से हम पर क्यों आ गए? इतना थोडे फक्त ट्रेंड होतात झालं. पण बाबांना जे संकट आहे, बाबांनी षष्टीच्या मध्ये बदल 1988 पासून 87 पासून त्याचा तर बाबांना एक दुःख येत. त्यांच्यामध्ये हार्ट ऑपरेशन झालं, त्यांच्या दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं, ते डोळे चांगले झाले. परमेश्वर कृपा होती त्यांच्याकडे, त्याच्याकडे परमेश्वरी कृपा होती, प्रश्नच नाही आहे. तरी पण मानव या नात्याने त्यांच्यावर ते चुकता आणि कसे माझ्यावर दुःख का आला. खूप वेळ अर्धा तास असाच मला शांततेमध्ये अर्ध्या तासानंतर बाबांचे 3 नंबरचे बंधू जागोबाजी, बाबांचे 3 नंबरचे बंधू जागोबाजी बाबांना म्हणाले. मी पहिले त्यांच्या भाषेत सांगतो, नंतर त्याचं तुम्हाला तर मराठी ट्रान्सलेशन सांगतो. हे भाऊ, बाबा नाही म्हणाले, शब्द बोला, हे भाऊ, अरे आपलं घर भगवान षष्ठी को दिन आहे, तर आपण भगवान की पूजा कोणत्या दिनं केली पाहिजे? षष्टीला केली पाहिजे ना. तर तुला काही लोक सांगेस तर तुला षष्टी को हवन बदल दे, तो शरीरमा दुःख तयार. म्हणजे हे भाऊ, आपल्या घरी परमेश्वर हा षष्टीच्या दिवशी आला आणि तो षष्टीचा आपण जे हवन करत होतो, आपण जे कार्य करत होतो, ते आपण त्यांचा जो दिवस मानत होतो, तो दिवसच तू बदलून टाकला. आणि त्याच्यामुळे दुःख असं आमचं संपूर्ण परिवाराचं. बाबांनी विचार केला, बाबांनी विचार केला की हे जे म्हणतात खरं काय, मी खरंच परमेश्वराचा नियम मोडला. बाबा विचार करू, मला वाटतं की बहुतेक 1 तास 2 तास त्यांची बैठक चालली असं मला सांगितलं. बाबांनी विचारलं, षष्टी म्हणजे खूप विचार केला.
बाबांनी बघा शेवटी बाबा निराकारामध्ये जात होते. शेवटपर्यंत आपल्याला ते माणूस जरी होते तरी बैठकीमध्ये बाबा कधी ते निराकारामध्ये जाते आणि मार्गदर्शन केले. जे बाबांनी लावले असते ब्रह्मांड बरोबर. आणि ठीक है, अभी क्या आपकी इच्छा है परिवार वालों, आपकी क्या इच्छा है? परंतु बाबा हमारी इच्छा ये है कि भगवान ने जिस दिन हमारे परिवार में जन्म दिया उसी दिन भगवान का दिन मनाना चाहिए. षष्ठी यानी षष्ठी, चाहे वो षष्ठी छठे दिन आए, 5वें दिन आए या 7वें दिन आए. कारण कधी कधी काय आपल्या पंचांगामध्ये ही जी असतं त्या सगळ्या एक दिवस मात्र सुरू झाले. कधी 5व्या दिवशी येते, कधी 7व्या दिवशी येते, 6व्या दिवशी म्हणजे तिच्या कमी जास्त होतात. ठीक है, इस साल से षष्ठी के दिन ही पूजा होगी आणि तेव्हापासून षष्ठीच्या दिवशी करतात. आता इथे परत 2 भाग आहेत. कसे आधी एक मंडळाचे लोक 6व्या दिवशी करतात. करताना तुम्हाला सगळ्यांना आदेश असतो, पण बाबांच्या निवासाने षष्ठीच्या दिवशी. ते काय बाबांनी सांगितलं नसेल मंडळाच्या लोकांना किंवा त्यांच्याबरोबर जे बसत होते त्यांना सांगितलं नसेल, सांगितलं असेल. पण काय करायचं, त्यानंतर मला 2-3 वर्षच राहिले. 96ला गेलं, 94, 95 आणि त्याच्यामध्ये षष्ठीच्या दिवशी हवन झालं. 96मध्ये 3 सप्टेंबरला षष्ठी आली होती. बाबांनी 3 सप्टेंबरला षष्ठी दिली आणि 1 महिन्यानंतर बाबांचं शरीर, बाबांचे शरीर आपल्या क्षेत्रांमधून निघून गेले. पण बाबा आमच्याबरोबर आहे. 1986 पर्यंत बाबा पंचांग पाहत होते आणि पंचांग पाहूनच षष्ठी कुठल्या दिवशी आली ते सांगत होते. हा एक मोठा इतिहास आहे. तो सांगितलं तर मला खूप वेळ झाला म्हणून मी संपवून दिली. तर षष्ठी आता षष्ठीच्या दिवशी करायची. आणि हे असे बदल होत गेल्यामुळे, हे आध्यात्मिक बदल होत गेल्यामुळे आज आमच्या क्षेत्रामध्ये झाले ना मांडवमध्ये. तो म्हणतो तू तिकडे जाऊ नको, तो म्हणतो त्याच्याकडे जाऊ नको. आणि आमची 13 तुकडं झाली मंडळाची. 13. 14वा तुकडा आत्ता एक होतो. माहीत नसेल तर माहीत पडतो. याला जबाबदार कोण? जबाबदार कोण? आम्ही सेवक लोक, जो बाबांचा आदेश पाळत नाही, जो बाबांच्या आदेशांची आम्ही अवहेलना करतो, ते कारण आमच्या शेमध्ये काय आता मंडळाने आदेश दिला ना मग आम्ही ते मानतो. बाबांनी आदेश केला तो. असे बरेच बदल झालेले आहेत. आणि म्हणून बराच वेळ झाला आहे आणि म्हणून मी शेवटी एकच सांगून जातो, बाबा ना साधू ना संत ना महंत, ना साधू ना संत ना महंत, महान त्यागी बाबा जमदेवजी आहेत, अनंत भगवंत. आपल्या सर्वांना माझ्या